टीईटी प्रकरणातला मुख्य सूत्रधार बिजेंदर कुमार गुप्ता याच्या पत्नीला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुमन कुमारी गुप्ता असं अटक झालेल्या पत्नीचं नाव. पत्नी सुमन मुख्य सूत्रधार बिजेंदर गुप्ता यांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय. पेपरफुटीवरून युवक काँग्रेस आक्रमक. कराडमध्ये भाजप सरकार विरोधात फोडाफोडी आंदोलन. तहसीलदार कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण. पुण्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाची हजेरी. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भीमा नदी प्रवाहित. नदीची ओटी भरून केलं विधिवत जलपूजन. जळगाव शहरातील देशमुखवाडीमध्ये काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी. रेशन दुकानदार सुनंदा सोनार यांनी ग्राहकांचे आगाऊ फिंगरप्रिंट घेऊन धान्य लाटल्याचा अजब प्रकार समोर. साताऱ्यामध्ये कराड तासगाव मार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. बस चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू. मुंबईहून तासगावच्या दिशेने जात असताना भरधाव बसची झाडाला धडक. बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी. ठाण्यातील घोडबंदर फाउंटन हॉटेल परिसरात भेसळयुक्त मावा जप्त. परराज्यातून खाद्यपदार्थांसाठी येणाऱ्या माव्यावर कारवाई. खासगी बसच्या माध्यमातून खव्याची अवैध वाहतूक. 2 ते 3 टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त. ठाणे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती माहिती. जालन्यामध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई. तब्बल 462 अवैध युरिया बॅग जप्त. 70 किलोमीटर पाठलाग करत कृषी विभागाची कारवाई. युरिया इंडस्ट्रियल वापरासाठी जात असल्याचा कृषी विभागाला संशय. बीडच्या माजल गावात सावकारी परवान्यासाठी लाच घेताना सहाय्यक निबंधकासह 3 रंगेहात पकडलं. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. जालन्यामध्ये श्री क्षेत्र अनबा इथून मानाच्या दिंडीचं प्रस्थान. 272 वर्षांची परंपरा असलेले संत विठोबादादा महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळमृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये पालखी मार्गस्थ. अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणी 6 जुलैला श्रीराम मंदिर ट्रस्टची बैठक होणार. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचार होणार. दान चोरी प्रकरणी पोलिसांनी चंपत राय यांचा जबाब नोंदवला.